नमस्कार. सणावाराला गोडधोड किंवा काहीतरी झटपट व्हावं असं आपल्याला प्रत्येकालाच वाटतं. त्यासाठी आज मी झटपट बनणारी शेवयाची खीर बनवणार आहे. तर ही शेवयाची खीर खाल्ल्यावरती जिभेवर याची चव रेंगाळत राहते, अशी ही खीर बनून तयार झालेली आहे. तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. गॅसवर एक पॅन ठेवलाय आणि त्यामध्ये जवळपास अर्धी वाटी इथे बारीक केलेल्या भाजक्या शेवया ज्या असतात त्या घेतलेल्या आहेत. आता या शेवया मला थोड्याशा तुपात परतायच्यात म्हणून मी इथे पॅनमध्ये घातलेल्या आहेत किंवा मग तुम्ही डायरेक्ट दुधामध्ये देखील घालू शकता. आता तूप घातलेलं आहे चमच्याभर. याला आता थोडंसं आपण मिनिटभरासाठी परतून घेऊया. तर आता ह्या परतून तयार झालेल्या आहेत. आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं. तर साधारणपणे मी अर्धा लिटर दुधाची खीर बनवणार आहे. तर इथे मी अर्धा लिटर उकळलेलं जे दूध होतं ते सगळं मी यामध्ये घालून घेणार आहे. आता यामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आहेत. त्याआधी या शेवयाच्या खिरीला मी व्यवस्थित मिक्स करून घेते. यामध्ये आता आपल्याला थोडीशी वेलची पावडर घालायची आहे. तर इथे मी साधारणपणे 7 ते 8 वेलचींची पावडर करून घेणार आहे आणि यामध्ये आता आपल्याला साखर घालून घ्यायची आहे. जवळपास पाऊण वाटी इतकी मी साखर घातलेली आहे. गोडवा आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो. आता यामध्ये बारीक केलेली जी वेलचीची पावडर होती ती यामध्ये घातलेली आहे. तर बरेच जण जायफळ देखील घालतात. तर जायफळ आवडत असेल तर ते देखील थोडंसं घालू शकता. पण मला इथे वेलचीचं कॉम्बिनेशन छान वाटतं या खिरीमध्ये. व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. आता एका पॅनमध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर या तडका पॅनमध्ये अर्धा चमचा तूप घेतलेले आहे. यामध्ये बदाम आणि पिस्त्याचे तुकडे घातलेले आहेत. व्यवस्थित परतत आले की सगळ्यात शेवटी आपल्याला 10 ते 12 मनुके घालून घ्यायचे. सुरुवातीला जर मनुके घातले तर जळण्याची शक्यता असते. काजू बदाम छान लालसर झालेले आहेत. आता मनुके घालून घेतले. साधारणपणे हे मनुक्याला आपण 2 ते 3 सेकंदासाठी खालीवर करून घेणार आहोत. मनुके छान फुलले जातात. आता हे तयार झालेले लगेचच मी इथे गॅस बंद केला आणि आता हे जे फ्राय केलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते लगेच आपण खिरीवर घालून घेणार आहोत. तर ड्रायफ्रुट्समध्ये मी फक्त बदाम आणि पिस्त्याचे तुकडे आणि मनुके घेतलेले आहेत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चारोळी, काजू याचा वापर देखील करू शकता किंवा मग किसलेले खोबरं जे असतं ओला नारळ तर तो देखील थोडाफार तुम्ही घालू शकता. आता छान अशी उकळी फुटलेली आहे खिरीला. साधारणपणे 5 मिनिटासाठी मंद आचेवरती ही खीर बऱ्यापैकी उकळवून घेतली. गॅस बंद केला आहे आणि आता याला एका बाउलमध्ये काढून घेते. रव्याची खीर, तांदळाची खीर, गव्हाची खीर त्यापैकीच शेवयांची खीर हा एक माझा फेवरेट प्रकार आहे. तर अशा पद्धतीने झटपट ही खीर बनून तयार होते. जास्त काही वेळ याला लागत नाही. आता गरमागरम खीर खाण्यासाठी तयार आहे. खीरपुरी म्हणा किंवा मग इतर वेळी गोडाचा पदार्थ म्हणून ही खीर तुम्ही नक्कीच करू शकता. तर आता यावरती सजावट म्हणून ड्रायफ्रुटचे तुकडे घालून घेतलेले आहेत. तर शेवयाची खीर याचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.